महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी 25 आणि 26 मे 2026 रोजी तीव्र काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन छेडले। राज्य सरकारच्या नव्या थेट वाहतूक धोरणामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा येत असल्याचा आरोप करत कामगारांनी शासनाचा तीव्र निषेध केलाय। या आंदोलनात नाशिक जिल्ह्यात 17 शासकीय धान्य गोदामांमधील सुमारे 400 माथाडी कामगार थेट रस्त्यावर उतरले। या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 10,000 नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या आंदोलनाचे मुख्य कारण तरी काय? मुंबई उच्च न्यायालयाच्या 2005 मधील आदेशानुसार राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये माथाडी कायदा लागू आहे। तसेच 2023 च्या शासन निर्णयानुसार हमाल कंत्राट निश्चितीमध्ये माथाडी कायद्याची अटी शर्तींचा समावेश होता। यामुळे कामगारांना नियमित मजुरी आणि कल्याणकारी लाभ मिळत होते। अन्न व नागरी पुरवठा विभागाने 24 एप्रिल 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय जारी केला। यानुसार थेट वाहतूक पद्धती लागू करण्यात आली। नव्या धोरणामुळे बेरोजगाराची एवढी भीती निर्माण झाली। या नव्या पद्धतीमुळे आता शासकीय गोदामांमध्ये धान्य साठवणूक न करता भारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोतून थेट रास्तभाव दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचवले जाईल। धान्य गोदामात येणारच नसल्याने तिथली उतराई, भराई आणि हाताळणीची कामे पूर्णपणे बंद होती। यामुळे हजारो माथाडी कामगार बेरोजगार होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। किंवा माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही। त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 17 शासकीय गोदामातील 400 माथाडी कामगार याच्यासह राज्यातील 10,000 माथाडी कामगार नोंदीत होणार आहे। आज मालक वर्ग माथाडी कायदा नको आहे म्हणून आपल्या पद्धतीनं त्याला बंधन घालत आहेत, परंतु जो मायबाप सरकार आहे ते सुद्धा या माथाडी कामगारांना माथाडी कायदा पासून वंचित ठेवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्याच्यामुळं आमचे कामगार ज्यांचं आज सुखानं संसार चाललेला आहे, त्यांना मिळणारी मजुरीवरती आज त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चाललेली आहे। आणि जर हा शासन निर्णयामध्ये बदल जर नाही झाला तर या कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळं आजचं आंदोलन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे आणि शासनानं याकडे लक्ष देऊन या शासन निर्णयात योग्य ते बदल करून माथाडी कामगारापूर्वत जे कार्यरत कामगार आहेत त्यांना काम देण्यात यावं, त्यांची मजुरी वेळच्या वेळी माथाडी मंडळात जमा करावी अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या ते पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। उद्या माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासन दरबारी बैठक आहे। त्या बैठकीमध्ये हा निर्णयाला पाठपुरावा घेऊन हा आमच्या मागण्या मान्य करतील हे आमच्या अपेक्षा आहेत आणि यासाठीच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमचं धरणे आंदोलन आहे आणि ते पूर्ण व्हावं हीच आमची इच्छा आहे। नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही आणि यासाठी हे लक्ष ठेवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, समाचार टुडे, नाशिक।